ॲटलिस्ट आपल्याला 2 तास तरी लागणार आहे अक्कलकोटला जायला. तर जर लवकर पोहोचलो तर आपण मंदिरात जाणार आहे, नाही तर आपण सकाळी मंदिरात जाणार आहे. तर चला तर मग आपण जाऊया अक्कलकोट. शट अप, बीच बीच में ना बोलो. आत्ता वाजलेत 7:05 आणि आम्ही पोचलोय अक्कलकोटला. आम्ही एका पार्किंगमध्ये पार्क केली आहे गाडी आणि आता मस्त भक्त निवास वगैरे बघणार आहे. आणि पुढं काय काय होते मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. इथं सगळी घरं वगैरे तोडून टाकली अतिक्रमणमध्ये. आता आम्ही मार्केटमध्ये फिरतोय आणि भक्ती निवास बघतोय. आम्ही 2 हॉटेल्स बघितले, म्हणजे भक्ती निवास पण दोन्ही सुद्धा, म्हणजे दोघांकडे पण रूमा नाही राहिलेल्या. तर आपण चाललोय आता हॉटेल शोधायला. एकदा हॉटेलमध्ये गेलो, सेटल झालो की मग मार्केट फिरूया आपण पूर्ण. आपण आता या हॉटेलमध्ये थांबलोय आणि हॉटेल एकदम मस्त आहे, रूम एकदम मस्त आहे, त्या तुम्हाला मी दाखवते. तर आपल्याला भक्त निवासमध्ये रूम भेटलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रायव्हेटला हॉटेल घेतलं आहे आणि चांगली रूम भेटली आहे, त्यापैकी बऱ्यापैकी भेटलेली आहे. इथं रूमा 6 वाजेपर्यंत, 6 ते 5 वाजेपर्यंत अवेलेबल असतात. जर का तुम्हाला भक्त निवास घ्यायचा आहे, तुम्हाला मोठा हॉल घ्यायचा असेल आणि उद्या मेन म्हणजे गुरुवार आहे, त्यामुळं आज जास्त गर्दी आहे. गुरुवारच्या टायमिंगला तुम्हाला शक्यता रूम भेटणं खूप अवघड आहे. घ्यायचं असेल तर तुम्हाला लवकर यावं लागेल, सकाळचं, किंवा म्हणजे उद्याच्या दिवशी तर नाहीच भेटणार तुम्हाला, आदल्या दिवशी सकाळी वगैरे यावं लागेल. गुरुवारी वगैरे तर खूप अवघड होतं भेटणं. आणि आता ठीक आहे, बघूयात. आता चाललोय प्लॅन. एकतर आत्ता आम्ही जाणार आहोत पाया पडायला. 11पर्यंत मंदिर ओपन असतं, त्यामुळं आपण जाऊ, पाया पडू, मस्त येऊ आणि झोपून जाऊ. मग सकाळी फायनल पण नाही सांगू शकत की पाया पडायला जाणारच, पण तर का फ्लो मध्ये गेलो तर जाऊन येऊ पण शकतो आपण. बघूयात जर गेलो आता तर ठीक आहे, नाही तर उद्या सकाळीच आपण जाणार. सकाळी पाया पडून मग पैकी घेऊ आपण. आता आपण मस्त फ्रेश झालोय आणि आता आपण जाणार आहे दर्शनाला आणि थोडीशी पेटपूजा करण्यासाठी. थोडं लेट निघलोय आपण दर्शनाला, बघूया दर्शन घेऊया. तसं दर्शन 11 वाजेपर्यंत चालतं, काही प्रॉब्लेम येणार नाहीये. चला. आणि जर आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल तर मी बाहेरून तुम्हाला दाखवत. अगर असेल तर बघा तुम्ही. आमचं दर्शन एकदम फटाफट झालं आहे. खूप गर्दी आहे पण एकदम फटाफट दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहे डायरेक्ट जेवायला. आम्ही सगळीकडं फिरून आलो आहे जेवणाचं बघून, पण आम्हाला कुठंच आवडलं नाही आहे. शेवटी तर मस्त गरम गरम वडापावचा वास येत होता, तर आम्ही मस्त वडेपाव खाण्यासाठी थांबलेलो इथं. आम्ही 10 वाजताच आलो होतो हॉटेलवर आणि आत्ता 10:30 वाजले. सगळे झोपलेले आणि आपण उद्या थोडं अक्कलकोट फिरणार आहे आणि डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे. तर त्या भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग. आत्ता आपलं झालेलं, आपण आवरलेले. आत्ता 10 वाजलेत आणि आता आपण अक्कलकोटमध्ये कोणतं खंडोबा मंदिर फिरणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे पंढरपूरला. तर चला मग आता पहिले आधी काहीतरी खाऊन घेऊ फटाफट. आम्ही आलतो आता सार्थकला, थोडेसे फोटोज वगैरे काढायचे होते, तर फोटोज वगैरे काढलेत आणि आता सरळ जाणार आहे, काहीतरी खाणार आहे, कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. आज गुरुवार आहे आणि नशीब आपण काल दर्शन केलंय. आजची तर जर का गर्दी तुम्ही बघितले तर इथं गेट बसणं उभं राहायला जागा नाही, खूप जास्त गर्दी आहे. बरं झालं आपलं दर्शन कालच झालं. तर आपण मूळ मंदिराच्या नंतर आलेलो आहे श्री खंडोबा मंदिरात.
हे इथले 200 ते 500 मीटर लांब असेल. तर आपला आता नाश्ता झाला आहे. आपण आज उडीद वडा खाल्ला आहे. आपला नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपण मस्त उडीद वड्याचा नाश्ता केलेला आहे आणि आता आपण सरळ जाणार आहे पंढरपूरला. आणि एवढं जास्त ऊन आहे की असं वाटतं पळत जाऊ आणि गडीत जाऊन एसीत बसू पटकन. खूप जास्त ऊन आहे.